दारूच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील कामगारांना मारहाण करण्यात आली। नाशिकच्या बिटको चौकातील घटना आहे। संबंधित मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पेट्रोल पंपावरील 2 कामगारांना धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करत मारहाण करण्यात आली। मारहाणीच्या प्रकरणी 5 ते 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर पोलीस अधिकचा तपास करतायत। मात्र या मारहाणीचा एक सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेला आहे। सुमित खरे व विक्की नावाच्या मुलाशी दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं। त्याचा राग येऊन या 3 आरोपी आणि त्यांचे जे 4 ते 5 साथीदार होते यांनी पेट्रोल पंपावर येऊन सेल्समन इर्शाद सय्यद यास हातबुक्कीने मारहाण केली। तसेच भांडण सोडवण्यासाठी इर्शादचा मित्र गेला असता त्यातील एका त्यांच्या साथीदाराने चॉपरचा वापर केला असून परंतु त्या चॉपरचा वार चुकवलेला आहे आणि त्यांनी जाताना त्या पेट्रोल पंपला इर्शादच्या दिशेने दगडफेक केली होती। यावरून आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला आहे। ते आरोपींचा शोध सुरू आहे। त्यांना लवकरच आम्ही अटक करून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।